नांदेड हा मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा. राज्याच्या राजकारणात नांदेडचं वेगळं महत्त्व आहे. शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण या पितापुत्रांच्या जोडीने महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदही भूषवलंय. हवामानाच्या बदलत्या रागरंगामुळे दुष्काळी परिस्थितीला सामोरं जाण्याची वेळही इथल्या लोकांवर बऱ्याचदा येते. बरीच वर्ष काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या तसेच शिवसेना आणि काँग्रेस हे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या जिल्ह्यात पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मात्र वेगळं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मोदी लाटेमुळे वाढलेला भाजपचा प्रभाव आणि महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेचं एकत्र येणं यामुळे पुढल्या निवडणुका अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहेत. त्याच निमित्ताने नांदेड लोकसभेचा आढावा घेणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. नांदेड लोकसभा मतदारसंघात भोकर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, मुखेड, देगलूर आणि नायगाव हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी देगलूर हा मतदारसंघ SC प्रवर्गासाठी आरक्षित आहे. सध्या या 6 पैकी 3 मतदारसंघात काँग्रेस, 2 ठिकाणी भाजप आणि एका ठिकाणी शिंदे गटाचे आमदार आहेत. लोकसभा जागेचा इतिहास विचारात घेता शंकरराव चव्हाण, सूर्यकांत पाटील, व्यंकटेश तरोडेकर, अशोक चव्हाण, भास्करराव खदगावकर पाटील या काँग्रेसच्या नेत्यांनी या मतदारसंघातून खासदारकी मिळवली आहे. जनता दलाच्या केशवराव धोंडगे, व्यंकटेश काब्दे यांनीही एकदा खासदार म्हणून इथली जबाबदारी पार पाडली आहे. भाजपच्या वतीनं दिगंबर पाटील आणि प्रताप पाटील चिखलीकर हे 2 खासदार आतापर्यंत या मतदारसंघाला मिळाले आहेत. शंकरराव चव्हाण हे 1986 ते 88 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शिवाय राजीव गांधी पंतप्रधान असताना 1984 ते 86 या काळात केंद्रीय गृहमंत्रीपद, तर 1988 ते 89 या काळात त्यांनी अर्थमंत्रीपद भूषवलं. PV नरसिंहराव यांच्या 1991 ते 96 या काळात ते पुन्हा एकदा देशाचे गृहमंत्री बनले. मराठवाड्यात शिवाजी निलंगेकर, शिवराज पाटील, शंकरराव चव्हाण या तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी राज्यासोबत केंद्रातही आपलं वजन राखलं होतं, हेच यावरून लक्षात येतं. सध्या या ठिकाणी प्रतापराव पाटील चिखलीकर हे खासदार आहेत. आधी काँग्रेसमध्ये विलासराव देशमुख गटाचे विश्वासू अशी प्रतापराव चिखलीकर यांची ओळख होती. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांनी काही वर्षांसाठी राष्ट्रवादी आणि नंतर काही महिन्यांसाठी शिवसेना पक्षात प्रवेश केला. लोहा कंधार या विधानसभा जागेतून ते एकदा काँग्रेस आणि एकदा शिवसेनेच्या तिकिटावर आमदारही झाले. 2019 या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव केला. चव्हाण यांचा पराभव होण्यामागं वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टरी कारणीभूत ठरला. चव्हाण यांना चिखलीकर यांच्यापेक्षा 40,000 मतं कमी पडली. वंचितचे उमेदवार प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी त्यावेळी जवळपास 1,60,000 मतं मिळवली. काँग्रेसचं हक्काचं दलित आणि मुस्लिम मतदान वंचितकडे गेल्यानं काँग्रेसची मोक्याची जागा पडली, अशीच चर्चा त्यानंतर सगळीकडे झाली. नांदेडप्रमाणेच महाराष्ट्रातील 8 ते 10 ठिकाणी वंचितच्या उमेदवारांमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले होते. दरम्यान प्रताप पाटील चिखलीकर हे स्वयंभू नेते आहेत. त्यांना कुठल्या पक्षात असल्या नसल्याचा विशेष फरक पडत नाही. ते वैयक्तिक संपर्क आणि घरच्या तगड्या राजकारणी पार्श्वभूमीवरच निवडून येतात. त्यामुळे कुठल्याही पक्षाला ते आपल्याकडे असावेत असं वाटणं साहजिक आहे. मात्र एकाच ठिकाणी 2 काँग्रेसी नेते असणं हे वैयक्तिक राजकारणाला मर्यादा आणणारं होतं. म्हणूनच चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांशीच 2 हात करण्याची भूमिका मतदारसंघात घेतली. पण मागील 5 वर्षात चिखलीकर यांनी मतदारसंघात विशेष अशी कामं केलेली नाही आहेत. त्यांचा जनसंपर्कही कमी आहे. येत्या निवडणुकीसाठी त्यांनी स्वतःची कन्या प्रणिता देवरे हिच्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मतदारसंघातील एकूण रागरंग पाहून निवडणूक स्वतः लढवायची की मुलीला संधी द्यायची याचा ते निर्णय घेतील. काँग्रेसतर्फे या ठिकाणी मात्र अशोक चव्हाण किंवा मिनल पाटील खदगावकर या ठिकाणाहून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मिनल पाटील या भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनबाई आहेत. भास्करराव 1998, 99 आणि 2009 साली इथून खासदार म्हणून निवडून आले आहेत. मध्ये काही काळासाठी या कुटुंबानं भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र 2021 साली पुन्हा खदगावकर पाटील यांनी काँग्रेसची वाट धरली. मागील वर्षी भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींवर छाप पाडण्याचा प्रयत्न केला होता. मिनल पाटील त्यापैकीच एक. अशोक चव्हाण हे भास्करराव यांचे मेहुणे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात रस असलेले अशोक चव्हाण ही जागा मिनल यांना देणार का हे पाहावं लागेल. अर्थात अशोक चव्हाण 2014 साली या ठिकाणाहून खासदार झाले होते. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात या लोकसभा निवडणुकीआधी काही समेट होते का यावर मतदारसंघातील जय पराजयाचं गणित अवलंबून असेल. मतांचं विभाजन टाळण्यासाठी काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी सन्मानजनक बोलणी करावीच लागेल.
या उलट प्रताप पाटील चिखलीकर यांना वैयक्तिक ताकद वापरण्यासोबतच शिवसेनेची मतं आपल्याला मिळतील, तसेच महाविकास आघाडीत काही वाद असतील तर त्याचा फायदा घेण्याचं नियोजन येत्या काळात करावं लागेल. 6 विधानसभा मतदारसंघांचा विचार करता नांदेड दक्षिण, भोकर आणि देगलूर या ठिकाणी काँग्रेस प्लसमध्ये असेल. नांदेड दक्षिणमधून मोहनराव हंबर्डे यांनी मागील निवडणुकीत शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांचा पराभव केला. या भागात शिवसेना आणि काँग्रेस असे पक्ष आलटून पालटून निवडून येत राहिले होते. शिवसेनेतील फुटीचा फायदा काँग्रेस उमेदवाराला होण्याची शक्यता असल्यानं हंबर्डे येत्या लोकसभेत ठाकरे गटाच्या लोकांना सोबत घेऊन मतदारसंघात काम करतील. भोकर हा काँग्रेसचा पक्का बालेकिल्ला म्हणावा लागेल. अशोक चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय वर्षानुवर्षे या ठिकाणाहून निवडून येत राहिले आहेत. बालाजीराव गोरठेकर देशमुख, माधवराव किनाळकर या मतदारसंघातील जुन्या आमदारांनी अशोक चव्हाण यांचं वाढतं वर्चस्व पाहून भाजपमध्ये प्रवेश केला खरा, पण त्याचा विशेष फरक चव्हाणांवर पडलेला नाही, असंच एकंदरीत चित्र आहे. प्रचंड जनसंपर्क आणि मतदारसंघावर पकड या अशोक चव्हाण यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळं या ठिकाणची मदतही काँग्रेसच्या लोकसभा उमेदवाराला मिळेल. स्वतः अशोक चव्हाण उभे राहिले तर इथलं बरंच मतदान त्यांच्या पारड्यात पडू शकतं. देगलूर या ठिकाणी 2014चा अपवाद वगळता काँग्रेसचा उमेदवार निवडून आलाय. रावसाहेब अंतापूरकर यांनी देगलूर भागात काँग्रेस वाढवण्याचं काम केलं. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा जितेश यानं विजय मिळवला. काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत भरपूर मेहनत घेतली होती. या भागातूनही काँग्रेस उमेदवाराला ताकद देण्याचा प्रयत्न अंतापूरकर यांचा असेल. नांदेड उत्तर या भागात मराठा, दलित आणि मुस्लिम बांधवांचं प्रमाण जास्त आहे. 2008ला मतदारसंघ पुनर्रचनेत तयार झालेल्या या ठिकाणी काँग्रेसच्या DP सावंत यांनी 2009 आणि 2014 साली विजय मिळवला. इथं काँग्रेसला पारंपरिक प्रतिस्पर्धी शिवसेनेशी दरवेळी 2 हात करावे लागले. 2014च्या निवडणुकीला MIMची उमेदवारी काँग्रेसच्या तर 2019ला ती शिवसेनेच्या पथ्यावर पडली. 2019ला शिवसेनेचे बालाजी कल्याणकर इथून निवडून आले. दलित आणि मुस्लिम बांधवांची मतं इतर पक्षाकडे वळू द्यायची नसतील तर काँग्रेसला या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल. कल्याणकर यांना उद्धव ठाकरे गटाची फारकत घेतल्याचा फटका येत्या निवडणुकीत बसू शकतो. मुखेड हा मतदारसंघ मागील काही वर्ष भाजपचा हक्काचा बनला आहे. 1962 पासून 1999 पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व होतं. त्यानंतरच्या 2 निवडणुकात शिवसेनेचे सुभाष साबणे विजयी झाले. मागील 2 निवडणुकात मात्र या ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. आधी गोविंद राठोड आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव तुषार राठोड यांनी या मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. बंजारा, हटकर, धनगर आणि वंजारी या समाजाचं इथं प्रमाण जास्त आहे. गाव कुसाबाहेर यांचे तांडे मोठ्या संख्येनं पाहायला मिळतात. नायगाव हा इथला शेवटचा विधानसभा मतदारसंघ. 2008ला मतदारसंघ पुनर्रचनेनंतर या ठिकाणी वसंतराव चव्हाण हे सलग 2दा निवडून आले. 2009ला ते अपक्ष होते तर 2014ला त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. 2019 साली भाजपचे राजेश पवार या ठिकाणी विजयी झाले. पवार यांची विशेष ताकद आणि जनसंपर्क या ठिकाणी नाही. काँग्रेसने ताकद लावली तर या ठिकाणची मतंही त्यांना मिळू शकतात. एकंदरीत पाहता काँग्रेस उमेदवारांचं पारडं येत्या निवडणुकीसाठी इथून जड आहे. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना वैयक्तिक करिश्म्यावरच इथली निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मधल्या काळात अशोक चव्हाण यांना ED, CBI कारवाईची धमकी देऊन भाजपकडे ओढण्याचे प्रयत्न चालू असल्याची चर्चा होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार बनवलं आणि त्या चर्चाही संपल्या. भारत जोडो यात्रेत नव्या उत्साहानं आणि जोमानं सहभागी झालेले अशोक चव्हाण नांदेडमध्ये पुन्हा काँग्रेसला पुनरुज्जीवित करणार की प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा बाजी मारणार हे पाहणं आता औत्सुक्याचं आहे. इथून गेल्या निवडणुकीत की फॅक्टर ठरलेला वंचित इफेक्टही इथं बरंचसं भवितव्य ठरवणार आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? नांदेड लोकसभेच्या जागेवर कोणाची ताकद जास्त आहे? तुमच्या लेखी नांदेडचा पुढचा खासदार कोण असेल? अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर की मग अजून कोण? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.